ब्रेकिंग न्यूज. शिर्डीतून उभा राहतोय भारताचा नवा डिफेन्स पॉवर हब. राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांची डिफेन्स क्लस्टरला संयुक्त भेट. मेक इन इंडियाला ऐतिहासिक बळ. देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली. या भव्य डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी आता देशाच्या संरक्षण नकाशावर अत्यंत महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पाहणीवेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि प्रशासनातील मान्यवर उपस्थित होते. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला शिर्डीतून नवी ताकद. शिर्डीतील या अत्याधुनिक डिफेन्स क्लस्टरमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक युद्धसामग्री आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणाची निर्मिती केली जाणार आहे. हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारत असलेला हा प्रकल्प देशाच्या संरक्षण क्षेत्रातील खासगी सहभागाचे मोठे उदाहरण मानला जात आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक MSME उद्योगांना मोठी चालना मिळणार असून हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांना या क्लस्टरमुळे मोठे बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिर्डी होणार देशाच्या संरक्षण उद्योगाचे नवे केंद्र. पाहणी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकासात अग्रेसर असून शिर्डीतील हा प्रकल्प राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. स्थानिक उद्योगांना सुवर्णसंधी. या क्लस्टरमुळे स्थानिक लघु व मध्यम उद्योगांना संरक्षण उत्पादन साखळीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, मेटल फॅब्रिकेशन आणि प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उद्योगांना थेट फायदा होणार असल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. भारताच्या संरक्षण स्वावलंबनाकडे निर्णायक पाऊल. शिर्डीतील हा डिफेन्स क्लस्टर केवळ औद्योगिक प्रकल्प नसून भारताच्या सामरिक शक्तीला बळ देणारा आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या नव्या युगाची सुरुवात करणारा महत्त्वाकांक्षी टप्पा मानला जात आहे. देशाच्या सुरक्षेसोबतच रोजगार, उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकासाचा नवा अध्याय या प्रकल्पातून लिहिला जाणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. RPS स्टार न्यूज पत्रकार आदिनाथ कडू.